मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेल्या 2 दिवसांपासून जळगाव जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक या गावचे ग्रामस्थ तुकाराम गटमने पाटील यांनी त्यांच्या उटी बुद्रुक या गावातील पाण्याच्या टाकीवर आमरण उपोषण चालू केले होते। या उपोषणादरम्यान तुकाराम गटमने पाटील यांची तब्येत खालावत चालली होती। हे पाहता गावातील मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपोषण स्थळी दाखल झाले होते। या दरम्यान रविकांत तुपकर यांनी उपोषण स्थळी भेट दिली। या प्रसंगी परिसरातील मराठा आंदोलकांच्या भावना लक्षात घेता तहसीलदार पवन पाटील यांनी मराठा आंदोलक व तुकाराम पाटील यांच्यामध्ये समन्वय साधून मी शासन दरबारी तुमच्या मागणीचा अहवाल पाठवतो असे सांगून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली। त्यानंतर तुकाराम गटमने पाटील यांना ज्यूस देऊन उपोषण तुर्तास मागे घेण्यात आले आहे। या प्रसंगी अक्षय पाटील, सरपंच गजानन रोठे, ज्ञानेश्वर वाघ, गोपाल उमाळे, महादेव गटमने, विठ्ठल खंडेराव, योगेश उमाळे यांच्यासह परिसरातील शेकडो लोक उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार, जळगाव।